निवडू. तर त्यासाठी 2 बास्केट पण दिलेले आहेत. आता हे जे टीचर्स कार्ड आहे, या टीचर्स कार्डमध्ये नंबर दिलेले आहे. नंबरवरून पण आपण हा गेम खेळू शकतो आणि या दिलेल्या ठिपक्यावरून सुद्धा आपण हा गेम खेळू शकतो. तर नंबरवरून खेळायचं असेल तर जो नंबर जास्त असेल, ज्या कलरचा नंबर जास्त असेल त्या कलरमध्ये ते कार्ड जाईल. आणि इथे बिंदू दिलेले आहेत. या बिंदूमध्ये बांगडीमध्ये काही टिंब दिलेले आहेत, ते मोजायची गरज नाही कारण त्यामध्ये दशकच आहे, 10च आहे. आणि सुटे जे टिंब आहेत ते आपल्याला मोजायचे आहे आणि त्यातून कोणते टिंब जास्त कोणते टिंब कमी, हे म्हणजे कमीचा विषय नाही पण जास्त, आणि तो कार्ड त्या कलरच्या बास्केटमध्ये जाईल. हे झालं इंट्रोडक्शन. आता झालेला आहे. आयटीमध्ये तुम्हाला खेळून दाखवते की खेळायचं नेमकं कसं आहे. आता मॅडमने सांगितलंय की हे कार्ड जे आहे आपण 2 पद्धतीने खेळू शकतो. एक असं की इथे अंक दिलेले आहेत, त्याच्यापैकी कोणता अंक मोठा आहे ते पाहून पण आपण हे कोणत्या बास्केटमध्ये टाकायचं ते डिसिजन घेऊ शकतो. आणि इथे मागे डॉट्समध्ये पण दिलेले आहे, जे बाकी दिलेले आहे त्याच्यामध्ये आपण कन्सिडर केलेले आहे की तिथे 10 डॉट्स आहेत, त्याच्यामुळे त्याला एक पण आपण मोजू शकतो. आता इथून खेळायचं असतं आणि इथं तुम्हाला सांगायचं असतं की याची सगळ्यात मोठी या 2 पैकी मोठी संख्या कोणती. आता मी ओळखली की 46 मोठी संख्या आहे, तर मी हे कार्ड लाल याच्यामध्ये टाकले. ठीक आहे, तर मी हे लाल याच्यामध्ये टाकले. ही झाली एक पद्धत. आणि दुसरी पद्धत अशी की मागे डॉट दिलेले आहे आणि डॉटच्या हिशोबाने तर मी याला मोजलं. आता हे जर मोजले की 10 हे आहे, म्हणजे 10, 20, 30, 40 आणि हे 1, 2, 3, 4, 5, 6 असे 6, हे 40 आणि हे 6 म्हणजे 46 झाले. आणि हे जर मोजायचं म्हटलं तर 10, 10, 20 आणि हे 1, 2, 3, 4 म्हणजे 20 आणि 4, 24. आता या 2 पैकी जरी कोणती संख्या मोठी आहे असं आलं तर 46 ही संख्या आहे ही मोठी आहे आणि हे जे डॉट आहे लाल कलर मध्ये, म्हणून मी